नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय जीओव्ही ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर महाजेनको मध्ये जी सर्वात मोठी रिक्रुटमेंट निघालेली आहे, तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. याआधी जो व्हिडिओ आपण शेअर केलेला होता, तर त्या व्हिडिओमध्ये न्यूजपेपरमध्ये जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती, तर त्याबद्दलची आपण थोडी शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली होती. पण या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत त्याचं एक क्विक शॉर्टमध्ये पाहूया. सर्वात आधी पहिल्यांदा आपण डिटेल नोटिफिकेशन पाहणार आहोत. महाजेनकोच्या वेबसाईटवरती त्यांनी डिटेल नोटिफिकेशन अपलोड केलेलं आहे. तर त्या नोटिफिकेशनमध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत जे जे की तुम्हाला तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये लक्षात घ्यायचे आहेत, तर ते सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आपण डिटेल नोटिफिकेशनमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर एक्झामचा सिलेबस काय असेल, प्रत्येक ब्रांचचा म्हणजे त्या क्वालिफिकेशनच्या टेबलमध्ये जेवढ्या काही ब्रांचेस दिलेले आहेत. आता सपोज एखादा विद्यार्थी इलेक्ट्रिकल ब्रांचचा असेल, म्हणजे तो पॉवर इंजिनिअरिंग जरी त्याने केलेला असेल तरी तो अप्लाय करू शकतो. तर ते पॉवर इंजिनिअरिंगचा सिलेबस काय असेल, तर अशा प्रकारचे सब ब्रांचेसचा पण सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यासोबतच एक्झामचा पॅटर्न आपण 2016चा कसा पॅटर्न होता आणि तोच टेंटेटिव्ह पॅटर्न या वेळेस सुद्धा असण्याची चान्सेस आहेत. तर तो आपण 2016चा काय पॅटर्न होता तो आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये वॅकन्सीज आहेत डिटेल नोटिफिकेशनमध्ये. एक्स्ट्रा 5 मार्क्स, जे 5 मार्क्स तुमचे एक्स्ट्रा मिळणार आहेत तुम्हाला, तर ते कुठल्या बेसिसवरती मिळणार आहेत तर ते सुद्धा पाहूया. एज लिमिट काय असेल, मॅक्सिमम एज लिमिट काय असेल, कुठल्या कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन असेल, आणि अदर ब्रांचेस म्हणजे बाकीच्या कोणकोणत्या ब्रांचेस, मेकॅनिकलमध्ये असेल तर बाकीच्या कोणत्या ब्रांचेस, जर तुम्ही डिग्री डिप्लोमा केलेला असेल तर तुम्ही एलिजिबल असाल. तर हे सर्व डिटेल्स आपण या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघाल तर महाजेनकोच्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये किंवा फॉर्म फिलिंगमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी, तुमचे सर्व डाऊट्स हे एकाच व्हिडिओ थ्रू तुमचे कव्हर होण्याचे चान्सेस आहेत. तो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माय जीओव्ही ट्रॅक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर एक शॉर्टमध्ये आपण सर्वात आधी वॅकन्सी टेबल पाहूया. एक्स्ट्रा 5 मार्क्स कशाचे आहेत ते पाहूया. सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, त्याच्यामध्ये तुमची सॅलरी किती मिळेल तुम्हाला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग पिरियड काय असेल, ट्रेनिंग पिरियडमध्ये किती सॅलरी मिळेल, पे स्केल काय असेल, कुठल्या ग्रेड ची तुम्हाला सॅलरी मिळेल, कंप्लीट नोटिफिकेशन पाहणार आहोत आपण. एक्झामचा पॅटर्न आणि एक्झामचा सिलेबस सुद्धा डिटेलमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला नोटिफिकेशन दाखवतो. तर महाजेनकोकडनं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. वेबसाईटवरती सुद्धा करिअर सेक्शनमध्ये हे नोटिफिकेशन तुम्हाला तिथे अपलोडेड दिसेल. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर लक्षात ठेवा, 10/2022. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड, MSPGCL, ठीक आहे. याचा शॉर्ट फॉर्म हा आहे महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडचा, MSPGCL, ओके. तर सर्वात आधी त्यांनी असिस्टंट इंजिनियरची जे काही वॅकन्सीज टेबल आहे ते दिलेलं आहे. SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, SBC, OBC, EWS आणि ओपन या कॅटेगरी वाईज त्यांनी ब्रांच वाईज वॅकन्सीज मेन्शन केलेल्या आहेत. सपोज एखादा मेकॅनिकल फील्डच्या रिलेटेड असेल, एखाद्या विद्यार्थ्याने मेकॅनिकल ब्रांचमध्ये डिग्री असिस्टंट इंजिनियरसाठी डिग्री कंपल्सरी आहे, ते आपण पाहूया. तर मेकॅनिकल ब्रांचच्या रिलेटेड SC मध्ये 19 जागा आहेत, ST मध्ये 8 आहेत. अशा कॅटेगरी वाईज तुम्ही पाहू शकता. टोटल असिस्टंट इंजिनियरच्या जागा आहेत 122. खूप मोठी आणि खूप जास्त जागा असणारी ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. इलेक्ट्रिकल स्ट्रीममध्ये असिस्टंट इंजिनियरच्या जागा आहेत 122. दोघांनाही इक्वल वेटेज देण्यात आलेलं आहे, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल. इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठी AE साठी 61 जागा आहेत, 61. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी 34 वॅकन्सीज आहेत, ओके. तर हे झालं वॅकन्सी टेबल कशाचं, असिस्टंट इंजिनियर या पोस्ट. तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा नोटिफिकेशनमध्ये तुमच्या कॅटेगरीला किती वॅकन्सीज आहेत ते डिटेलमध्ये पाहू शकता. आता आपण पाहूया सेम तसंच ज्युनियर इंजिनियरचं. मेकॅनिकल ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठी जेईच्या वॅकन्सीज आहेत 116 आणि इलेक्ट्रिकल ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठी जेईच्या वॅकन्सीज आहेत 116. अगेन दोघांना सुद्धा सेम वेटेज देण्यात आलेलं आहे. इन्स्ट्रुमेंटेशनच्या आहेत 58 आणि डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्सचा आहेत 32. तर हा झाला वॅकन्सी टेबल आपण पाहिलेला आहे. आणि तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करायचं आहे, किती जागा आहेत ते सर्व पाहून तुम्ही अप्लाय करा. आता सेकंड महत्त्वाचा पॉईंट म्हणजे, आणि इथे मी हायलाईट केलेला आहे, पाहू शकता तुम्ही की ऑल MSPGCL who have completed minimum 1 year Pragat Kushal training will get additional 5 marks for each completed year of Pragat Kushal training, maximum up to 25 marks.
इफ दे आर एलिजिबल ॲज पर द प्रिक्विजिट्स ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे काय की जर तुम्ही महाजेनकोमध्ये तुम्ही प्रगत कुशल ट्रेनिंग प्रोग्राम कंप्लीट केलेला असेल, त्याची ट्रेनिंग घेतलेली असेल, जर 1 वर्ष ट्रेनिंग घेतली तर तुम्हाला 5 मार्क्स मिळणार, 2 वर्ष केली तर 10 मार्क्स मिळणार आणि मॅक्सिमम तुम्ही 5 वर्ष केली तर 25 मार्क्स मिळणार, 6 वर्ष केली तर ते नाही मिळणार. म्हणजे मॅक्सिमम मार्क्स आहेत 25. इथे दिलेलं आहे अप टू 25 मार्क्स. ओके, तर हे एक बेनिफिट असू शकते ज्या विद्यार्थ्यांना ज्यांनी प्रगत कुशल ट्रेनिंग प्रोग्राम कंप्लीट केलेला आहे. जेवढे वर्ष केले तेवढे वर्ष तुम्हाला 5-5 ने मार्क्स मिळत जाणार आणि हे तुमचे मार्क्स काउंट होणार फायनल रिझल्टमध्ये सुद्धा. तर हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्यांनी केलाय त्यांनी लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इथे मेन्शन केलेली आहे 17/12/2022. 17 डिसेंबर, 17 जानेवारी, 17/11 ते 17/12. 17 नोव्हेंबरला फॉर्म फिलिंग प्रोसेस स्टार्ट होणार आहे, 17 डिसेंबरला संपणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट या नोटिफिकेशन मधला की रिक्वायर्ड क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ॲज ऑन 17/12/2022. बरेच विद्यार्थी विचारतात की मी या ब्रँचचा आहे तर मी इलिजिबल आहे का, मी त्या ब्रँचचा आहे तर तो इलिजिबल आहे का. तर या टेबलमध्ये तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होणार. असिस्टंट इंजिनियरसाठी सांगत आहे मी, एई साठी. ठीक आहे, असिस्टंट इंजिनियरसाठी ग्रेड सेकंडची पे स्केल आहे 49,210 टू 1,19,315. ही आहे तुमची पे स्केल असिस्टंट इंजिनियर या पोस्टसाठी. आता याच्यामध्ये ब्रांचेस कोणकोणत्या एलिजिबल आहेत ते पाहू शकतो आपण. मेकॅनिकल स्ट्रीमचे जे विद्यार्थी आहेत, जर त्यांच्याकडे बी डिग्री असेल, बॅचलर्स डिग्री असेल इन मेकॅनिकल, ऑब्विसली मेकॅनिकल असेल तर अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर प्रोडक्शन इंजिनिअरिंग असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकतात, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकतात. प्रोडक्शन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग किंवा थर्मल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल अँड ॲटोमेशन इंजिनिअरिंग, तर या डिग्रीजपैकी कुठलीही एखादी डिग्री असेल तर तुम्ही मेकॅनिकलमध्ये एई पोस्टसाठी अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्स लागेल का? नाही. नो एक्सपिरियन्स इज रिक्वायर्ड फॉर आउटसाइडर. आणि जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्सचे वॅकन्सीज आहेत त्यांच्यासाठी फक्त 5 वर्षाचा टेक्निकल कॅडरमध्ये एक्सपिरियन्स पाहिजे. डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी, बाहेरच्या कॅन्डिडेटसाठी एक्सपिरियन्स लागत नाही. जर इलेक्ट्रिकलचे जर तुम्ही विद्यार्थी असाल इलेक्ट्रिकल स्ट्रीममधून, तर तुमच्याकडे बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हे सर्वात महत्त्वाचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे की माझी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे तर मी करू शकतो का? हो. इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ कंट्रोल इंजिनिअरिंग असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. पॉवर सिस्टम अँड हाय व्होल्टेज इंजिनिअरिंग असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकता. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा पॉवर इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग, तर यापैकी कुठलीही तुमच्याकडे बॅचलर्स डिग्री असेल तर तुम्ही नक्कीच असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकलमधून तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रीमसाठी पहा, बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग किंवा इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ कंट्रोल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन जरी असेल तरी अप्लाय करू शकता. इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल तरी अप्लाय करू शकता. आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, यापैकी कुठलीही एक असेल तर तुम्ही एईसाठी इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रीममधून अप्लाय करू शकता. ठीक आहे, आणि प्रत्येक ज्या ब्रँचेस आहेत त्याचा सिलेबस थोडाफार वेगळा असेल हे लक्षात ठेवा. एनिवे आपण सिलेबसच्या स्लाइड्समध्ये सर्व ब्रँचेसचा सिलेबस सुद्धा डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहोत, जे की महाजेनकोच्या वेबसाईटवरतीच दिलेलं आहे. आता ज्युनियर इंजिनियरची पे ग्रेड स्केल आहे 3, त्याच्यामध्ये 37,340 टू 1,03,375. याच्यामध्ये मेकॅनिकल स्ट्रीम जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल जेईसाठी तर तुम्ही डिप्लोमा इन मेकॅनिकल पाहिजे फक्त. इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पाहिजे किंवा पॉवर इंजिनिअरिंग पाहिजे किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तर हे पाहिजे. इन्स्ट्रुमेंटेशनसाठी अप्लाय करत असाल तर डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स ऑर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजे ENT इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल तरी सुद्धा तुम्ही जेईसाठी अप्लाय करू शकता ज्युनियर इंजिनियरसाठी. अगेन सेम, एक्सपिरियन्स लागत नाही बाहेरच्यांना, डिपार्टमेंटलसाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना की ब्रांचेसबद्दल डाऊट असतो की मी या ब्रांचचा आहे तर मी अप्लाय करू शकतो का, त्या ब्रांचचा अप्लाय करू शकतो का. लागलं तर तुम्ही या पेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, पूर्ण टेबल इन्क्लूड होतो याच्यामध्ये. जेई आणि एईचा डिटेल क्वालिफिकेशन त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुढचा पॉईंट म्हणजे एज लिमिट. एज लिमिट पहा, अप टू 38 इयर्स, वयाच्या 38व्या वर्षापर्यंत तुम्ही जर असाल
तर तुम्ही या रिक्रुटमेंटसाठी अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये बरेच एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. जर तुम्ही बॅकवर्ड क्लास कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. जे फिजिकली डिसेबल आहेत किंवा स्पोर्ट्स पर्सन्स आहेत, एक्स सर्व्हिसमॅन आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा बरेच एज क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. तर ओव्हरऑल 38 आहे मिनिमम. तुम्ही पाहून घेऊ शकता त्याच्या जे विद्यार्थी ज्या कॅटेगरीमध्ये आहेत किंवा ज्या कॅटेगरीमध्ये मोडतात तर ते एज लिमिट पाहू शकता त्यांनी. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा की म्हणजे 17 डिसेंबरपर्यंत, ठीक आहे, 17-12 पर्यंत तुमचं ज्या दिवशी तुमची फॉर्म फिलअप करण्याची शेवटची डेट असेल त्या दिवसापर्यंत तुमचा क्रायटेरिया कन्सिडर केला जाईल. भलेही तो एज क्रायटेरिया असो, एज्युकेशनल क्रायटेरिया असो किंवा एक्सपिरियन्स क्रायटेरिया असो, तुमचा क्रायटेरिया 17-12-2022 पर्यंत कन्सिडर केला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट यांनी इथे बॅकवर्ड क्लासेससाठी कंडिशन्स दिलेले आहेत. म्हणजे कुठले GR आहेत त्याच्यानुसार फॉलो केलेलं आहे रिक्रुटमेंट नोटिफिकेशन, जेणेकरून पुढे जाऊन कोर्ट केसेसमध्ये हे अडकू नये. अगेन पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे फीस पहा. ओपन कॅटेगरीसाठी फीस आहे 800 प्लस GST, एई कॅटेगरीसाठी एई पोस्टसाठी आणि ज्युनियर इंजिनियरसाठी आहे 500 प्लस GST. सेम आहे EWS आणि बाकीच्या रिझर्व्ड कॅन्डिडेटसाठी 600 प्लस GST, 300 प्लस GST. ठीक आहे. हाऊ टू अप्लाय मध्ये काय काय पाहिजे, पर्सनल ईमेल ID, फोन नंबर, फोटो वगैरे ते त्यांनी डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे. आता पाहूया आपण इम्पॉर्टंट कंडिशन्स अबाउट द सिलेक्शन प्रोसेस. सिलेक्शन प्रोसेसमध्ये इथे पहिलाच पॉईंट त्यांनी दिलेला आहे की द रिक्रुटमेंट प्रोसेस विल बी टेंटेटिव्हली कंडक्टेड इन द मंथ ऑफ जॅन 2023. जानेवारी 2023 मध्ये तुमची एक्सपेक्टेड एक्झाम होऊ शकते. जास्तीत जास्त पुढे गेलं तर मला वाटतं फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये किंवा स्टार्टिंगमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. पण एक लास्ट वीक तुम्ही कन्सिडर करून चला की तुमची एक्झाम त्या टाईममध्ये होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर डिग्री आणि डिप्लोमा लेवलचे कोर्समध्ये क्वेश्चन्स असतील ऑनलाईन एक्झाममध्ये. ओके. मोर दॅन 1 सेशनमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाईल, म्हणजे शिफ्ट वाईज पेपर्स असतील. त्याच्यानंतर एक जनरल सिलेक्शनचा क्रायटेरिया मेन्शन केलेला आहे की जे कॅटेगरी बॅकवर्ड कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना ॲटलिस्ट 20% मार्क्स आउट ऑफ टोटल मार्क्स स्कोर करावे लागतील आणि जे ओपनचे आहेत त्यांना ॲटलिस्ट 30% मार्क्स आउट ऑफ टोटल मार्क्स स्कोर करावे लागतील. ओके. एनिवे हे याला काही अर्थ राहत नाही, कारण तुम्हाला जेवढे तुमचा हायेस्ट रँक असेल त्याच्यावरनं तुमचं सिलेक्शन होणार आहे. सिलेक्ट लिस्ट विल बी ऑपरेटिव्ह फॉर 1 year आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट. रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला 1 वर्षापर्यंत ती लिस्ट जी आहे ती ऑपरेटिव्ह राहील. चला, हा एक महत्वाचा पॉईंट आहे इथे सॅलरीचा. 2 पोस्ट आहेत आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, एक आहे एई, दुसरी आहे जेई. बरोबर. आणि जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल एक्झाम थ्रू, तुम्हाला जे एई विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांना म्हणतात ग्रॅज्युएट इंजिनियर्स ट्रेनीज, आणि जे जेई थ्रू पोस्ट होईल त्यांना म्हणतात डिप्लोमा इंजिनियर ट्रेनीज, GET आणि DET. बरोबर. या दोघांचं पण ट्रेनिंग होणार. ट्रेनिंग किती दिवसांचं असेल, किती वीकचं असेल? 52 वीक्स. एईचं ट्रेनिंग सुद्धा 52 आठवड्यांचं असेल, जेईचं ट्रेनिंग सुद्धा 52 आठवड्याचं असेल. तर या 52 वीकमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेनिंग पिरियडवर असाल तेव्हा यांना पगार किती असेल? 22,000 रुपये पर मंथ, आणि जेईला पगार असेल 18,000 रुपये पर मंथ. हेच या पहिल्या सेक्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे त्यांनी. आणि तुम्हाला 5 वर्षाचा बॉन्ड असेल, सर्व्हिस बॉन्ड, त्याच्यामध्ये 5 लाखाचा 5 वर्षाचा बॉन्ड फॉर नॉट टू लिव्ह द कंपनी बिफोर द कम्प्लिशन ऑफ 5 years ऑफ सर्व्हिस. ठीक आहे. हेच मेन्शन केलेलं, बाकी काही नाही. नेक्स्ट पहा. कॅन्डिडेट मस्ट प्रोड्यूस फॉलोइंग सर्टिफिकेट शोईंग नॉलेज ऑफ मराठी ड्युरिंग दी डॉक्युमेंट सबमिशन स्टेज. जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला मराठी नॉलेज आहे तुम्हाला याचं सर्टिफिकेट तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागेल. एक तर तुमच्या सेकंडरी स्कूल सर्टिफिकेटमध्ये मराठी हा विषय असतो आपल्याला, तर त्याचं ते जरी दाखवलं तरी तुम्हाला ते सर्टिफिकेट ॲक्सेप्ट केलं जाईल. सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट द कॅन्डिडेट कॅन रीड, राईट अँड स्पीक मराठी लँग्वेज फ्लुएंटली इश्यूड बाय द प्रोफेसर ऑफ मराठी लँग्वेज ऑफ कॉलेज. म्हणजेच आपल्या कॉलेजमध्ये जायचं, मराठी लँग्वेजच्या सरांकडनं एक सर्टिफिकेट घ्यायचं ज्यामध्ये असं लिहिलेलं असेल की मला लिहिता बोलता वाचता येतं, बस तेवढं, बाकी जास्त काही मोठी गोष्ट नाही आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा दुसरा पॉईंट म्हणजे वेबसाईट लिंक ओपन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन. 17 नोव्हेंबर 2022 पासून हे सुरू होणार आहे ते 17 डिसेंबर 2022 पर्यंत, म्हणजे आजपासून सुरू झालं. 1 महिन्यामध्ये तुमचं फॉर्म लास्ट डेट असेल फॉर्म फिलअप करण्याची. बाकी क्लिक वगैरे आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला क्वेरीज येऊ शकतात त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवूया.
जेणेकरून ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची क्वेरी येणार नाही. ओके, तर ही एक गोष्ट झाली. आता याच्यानंतर आपण एक्झाम पॅटर्न पाहणार आहोत. एक्झाम पॅटर्न कसा आहे, 2016ला पॅटर्न कसा होता, आणि त्याच्यानंतर एक्झामचा सिलेबस, डिटेलमध्ये सिलेबस काय होता 2016ला, तर ते पाहणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक ब्रेक घेऊन सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करू शकता, जेणेकरून बऱ्याच काही गोष्टीचे अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळतील. तर आता एक्झामचा पॅटर्न 2016ला एक्झामचा पॅटर्न अशा प्रकारे होता. ठीक आहे, मी हे म्हणत नाही की हाच फिक्स्ड पॅटर्न असेल, हा टेंटेटिव्ह एक्झाम पॅटर्न आहे. ठीक आहे, अजून त्यांच्याकडनं फायनल एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस आलेलं नाही, पण 2016ला अशा प्रकारचा पॅटर्न होता. तर मे बी आपण हेच एक्सपेक्ट करू की यावेळेस सुद्धा असाच पॅटर्न असेल. प्रोफेशनल नॉलेजचे 60 प्रश्न असतील 120 मार्कांसाठी, एक प्रश्न 2 मार्कांसाठी. ठीक आहे, 60 प्रश्न. सर्वात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट म्हटलं तर प्रोफेशनल नॉलेज. इथे तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर करू शकता, जेणेकरून तुमचा फायनल आउट ऑफ 180 मध्ये जास्त स्कोर येईल. आणि एक्झामची लेवल जी असते ती जेई लेवलची तर एवढी अवघड नसतेच. ऑब्व्हियसली एई लेवलची थोडीफार ॲज कम्पेअर टू जेई चांगली लेवल असते, पण तुम्ही सुद्धा चांगला अभ्यास केला तर इझिली ह्या एक्झाम्स क्रॅक करू शकता. 60 प्रश्न 120 मार्कांसाठी. मराठीचे 10 प्रश्न सोपे असतात 10 मार्कांसाठी. इंग्लिश पण ठीकठाक असतं 10 मार्कांसाठी. रिझनिंग 20 प्रश्न 20 मार्क्स, इथे IBPSची लेवल असते. ॲप्टिट्यूडचे 20 प्रश्न 20 मार्क्स, इथे सुद्धा IBPSची लेवल असते. महाट्रान्सकोमध्ये आता जे विद्यार्थी एक्झाम देतील सिव्हिल टेलिकम्युनिकेशनची किंवा इलेक्ट्रिकलची, त्याच्यामध्ये तुम्हाला रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड आणि मराठीची लेवल कळून येईल. त्याच प्रकारची लेवल तुमच्या या महाजेनकोच्या मध्ये सुद्धा असेल. ओके, तर हा आहे नंबर ऑफ क्वेश्चन्स. टोटल 120 प्रश्न असतील 180 मार्कांसाठी. 120 मिनिटाचा वेळ असेल म्हणजेच 2 तास, आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये तुमचा सगळा पेपर असेल एक्सेप्ट मराठीमध्ये असते ऑब्व्हियसली. बाकी सर्व जे असेल ते इंग्लिशमध्ये असतं. हे होतं 2016ला टेंटेटिव्ह. मे बी यावेळेस सुद्धा असाच अप्लाय होण्याचे चान्सेस आहेत. तर एक्झाम पॅटर्न क्लिअर झालेला आहे. आता आपण पाहूया एक्झामचा सिलेबस. 2016ला टेंटेटिव्ह सिलेबस आहे. मी अजून फिक्स नाही म्हणत आहे, टेंटेटिव्ह आहे, अजून कन्फर्म आलेला नाहीये यावेळेसचा काय असेल. 2016ला अशा प्रकारचा काहीतरी सिलेबस होता, ज्याच्यामध्ये डोमेन रिक्वायर्ड ॲप्टिट्यूड टेक्निकल नॉन टेक्निकलमध्ये पाहू शकता तुम्ही की वर्बल ॲबिलिटी होतं, क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी होतं, लॉजिकल रिझनिंग होतं आणि इंग्लिश होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर असिस्टंट इंजिनियर. आता हे जो सिलेबस सांगतो मी एईचा आहे, हा सुद्धा एईचा आहे. डिग्री इलेक्ट्रिकल स्ट्रीमचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना एई पोस्टसाठी अप्लाय करायचं होतं, त्यांच्यासाठी सिलेबस आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, AC मशीन्स, ॲनालॉग सर्किट्स, कंट्रोल सिस्टम, DC मशीन, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल बेसिक्स, नेटवर्क थिअरी. हा झाला तुमचा इलेक्ट्रिकल विद्यार्थ्यांसाठी एईसाठीचा सिलेबस. इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी कंट्रोल सिस्टम, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड लॉजिक डिझाईन, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस अँड सर्किट्स, मायक्रो प्रोसेसर और मायक्रो कंट्रोलर्स, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, प्रिन्सिपल ऑफ कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. कशासाठी? एईसाठी, इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यानंतर डिग्री इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, अगेन एईसाठी, AC पॉवर ट्रान्समिशन, बल्क पॉवर ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन और बेसिक्स. हा झाला एई इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवरचा सिलेबस. त्याच्यानंतर डिग्री इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी पहा ॲनालॉग सर्किट्स, बेसिक्स इंटिग्रेटेड सर्किट्स अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर्स, अदर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, PLT, सेमीकंडक्टर अँड ट्रान्झिस्टर डिव्हायसेस. अगेन इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनसाठी एईचा सिलेबस. आता डिग्री मेकॅनिकल असिस्टंट इंजिनियर या पोस्टसाठी अप्लाइड मेकॅनिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, हायड्रोलिक मशीन्स, मशीन डिझाईन, पाईप अँड फिटिंग, RAC रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, सॉम म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ मशीन्स, वेल्डिंग टेक्नॉलॉजी, वर्कशॉप टेक्नॉलॉजी, थर्मोडायनामिक्स. हा सिलेबस होता एईचा मेकॅनिकलचा. आता पहा डिग्री इन्स्ट्रुमेंटेशनसाठी काय होता? फंडामेंटल्स, ट्रान्सड्यूसर्स, इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल सिस्टम, डिजिटल सर्किट्स, मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर्स, मेजरमेंट्स, ट्रान्झिस्टर अँड ओपॅम्प्स. हा होता इन्स्ट्रुमेंटेशनसाठीचा एईचा सिलेबस. ठीक आहे, आणि सर्वात शेवटचा म्हणजे एईचा डिग्री पॉवर इंजिनिअरिंग मध्ये काय सिलेबस होतो ते आपण पाहूया. स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, थर्मल पॉवर प्लांट ऑपरेशन अँड परफॉर्मन्स, पॉवर प्लांट मेंटेनन्स प्रॅक्टिसेस, पॉवर प्लांट ऑपरेशन प्रॅक्टिसेस, इलेक्टिव्ह 1 म्हणजेच नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस,
पॉवर प्लांट प्रोजेक्ट्स, स्टीम टर्बाइन आणि इट्स ऑक्सिलरीज, मशीन डिझाईन, थर्मल पॉवर प्लांट कमिशनिंग, एनर्जी कन्वर्जन, टर्बो जनरेटर and its auxiliaries, industrial economics and management, thermal power plant control and instrumentation, power generation techniques, steam generators and its auxiliaries, heat transfer auto control, त्याच्यानंतर thermal power station layout, common auxiliaries and safety, environmental management, theory of machines, engineering, thermodynamics, digital circuits, basic electrical machines, fluid power, material science and metallurgy, manufacturing processes, network analysis, electronic devices and circuits. तर हा पूर्ण सिलेबस होता पॉवर इंजिनिअरिंगचा असिस्टंट इंजिनियर या पोस्टसाठी. तर एईचे आपण सिलेबस पाहिलेत. लागलं तर तुम्ही मी परत एकदा जेईचा सिलेबस कव्हर करतो एकदा, त्याच्यानंतर परत एकदा 1 बाय 1 तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. आणि आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा हे जी PDF आहे ती शेअर करणारच आहोत. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या इलेक्ट्रिकलचा एक ग्रुप आहे आपला सेपरेट, आणि मेकॅनिकलचा सुद्धा एक ग्रुप आहे. तर त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथे तुमचे बरेच डाऊट्स क्लिअर होतील, आणि जे काही अपडेट आहे किंवा जे काही नोटिफिकेशन असेल, सिलेबस असेल, बाकीच्या गोष्टी ते तुम्हाला त्याच ग्रुपवरती तिथे मिळतील. आता आपण पाहूया ज्युनियर इंजिनियरचा सिलेबस. जेईसाठी नॉन टेक्निकल तर अगेन सेमच आहे. वर्बल, क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग आणि ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश. डिप्लोमा इलेक्ट्रिकल, जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत जेईसाठीचा सिलेबस आहे हा. सेमच सिलेबस दिलेला आहे त्यांनी. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, AC मशीन्स, अॅनालॉग सर्किट, कंट्रोल सिस्टम, मशीन, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स बेसिक्स आहे, नेटवर्क थिअरी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सचा पाहू शकता, कंट्रोल सिस्टम, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड लॉजिक डिझाईन, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस अँड सर्किट्स, मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर, ऑपरेशनल अम्प्लिफायर्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, प्रिन्सिपल ऑफ कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. अगेन सेम जो एईचा सिलेबस होतो तो जेईचा सिलेबस आहे, पण थोडी लेवल एईची कमी असेल ॲज कम्पेअर टू जेई. इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवरमध्ये पहा सेमच सिलेबस आहे. लागलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा दिलेला आहे. मेकॅनिकलचा अगेन सेम आहे. अप्लाइड मेकॅनिक्स, FM आहे, HM आहे, MD आहे, पाईप अँड फिटिंग, RAC, सॉम, टॉम, वेल्डिंग, वर्कशॉप आणि थर्मोडायनामिक्स. तर ऑलमोस्ट सेम सिलेबस आहे, फक्त तुमची लेवल थोडी कठीण असेल एईसाठी आणि थोडी सोपी असेल जेईसाठी. इन्स्ट्रुमेंटेशनचा अगेन सेम आहे. फंडामेंटल, ट्रान्सड्यूसर, कंट्रोल सिस्टम, डिजिटल सर्किट, मायक्रोप्रोसेसर, कंट्रोलर, मेजरमेंट, ओपॅम्प्स, ट्रान्झिस्टर्स. पॉवर इंजिनिअरिंगचा सुद्धा सिलेबस त्यांनी सेमच दिलेला आहे. तर या सर्वांचे स्क्रीनशॉट्स घेऊ शकता तुम्ही. आणि एनिवे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा हे शेअर करणार आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिसेल. त्यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये माय जीओबी ट्रॅक या ॲप्लिकेशनची सुद्धा लिंक दिसेल. त्यावरती तुम्ही क्लिक करून माय जीओबी ट्रॅक हे ॲप इन्स्टॉल करू शकता. आणि महाजेनकोसाठी लागणारे कोर्सेस ते त्या ॲपवरती तुम्हाला अपलोड करण्यात येतील. जे काही कोर्सेस असतील, टेस्ट सिरीज असतील, इम्पॉर्टंट MCQ सेट्स असतील, नोट्स असतील, सर्व तुम्हाला आपल्या माय जीओबी ट्रॅक या ॲप्लिकेशनवरती सर्व तुम्हाला तिथे मिळेल. आणि टेलिग्राम चॅनल तर तुम्ही जॉईन करालच, आणि त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या काही अजून डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. जे विद्यार्थी आपल्या ब्रँचेसचे आहेत, जे तुमचे मित्र आहेत, तर त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. कारण सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी आहे ही महाजेनकोमध्ये. बऱ्याच वर्षानंतर 2016 6 वर्षानंतर जवळपास जागा निघालेल्या आहेत, आणि असिस्टंट इंजिनियर, ज्युनियर इंजिनियरच्या चांगल्या जागा आहेत. त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.